या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. इगतपुरीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात 2 मुख्य आरोपी ताब्यात असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अजून कोणी या घटनेत सहभागी आहे का याचा तपास घोटी पोलीस करत असल्याची माहिती DYSP हरीश खेडकर यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणच्या इगतपुरी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना या माध्यमातून समोर आली आहे. एक मिनिट राम थांब. नाशिकवरून सकाळीच आलो, जशी मला काही माहिती मिळाली. साहेब पण सकाळी 5 पासून त्या प्रकरणात आहेत. जशी पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली, तुम्ही जर शांत बसले तर आमचं बोललेलं आपल्याला मागेपर्यंत ऐकू येईल. आपण जर शांत बसले किंवा शांत चित्ताने ऐकलं तर आमची काय बोलणं आहे किंवा काय आम्हाला सांगायचं मागच्यापर्यंत ऐकू येईल. तर आपल्याला विनंती आहे की आपण थोडे 5 मिनिटं जास्त घेणार नाही. घोटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे. आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीने त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली. आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत. आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 58/2025 भारतीय कायदा कलम 64, 65, 75 आणि पोक्सो ऍक्ट कलम 4, 8, 12 यांच्यासह दाखल झालेला आहे. गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत. आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. आता त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल. गावामध्ये सध्या शांतता आहे. योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे. या प्रकरणामध्ये त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती? शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे, परंतु त्याने जी केली ती भूमिका चुकीची आहे. याच्यामध्ये मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल झाला आहे, परंतु ज्या शिक्षकाने त्या मुलीला पाठवलं त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती? आता ह्या गुन्ह्याला सहकार्य करणे, कारण की त्याला हे माहित आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगते म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करता त्यानं पाठवली म्हणजे त्याला त्याची गुन्हा करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसतंय. म्हणून त्याला हे आरोपी केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट
या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.